आताची सर्वात मोठी न्यूज, देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्रीपदी का? भाजपने या निर्णयासाठी एवढा वेळ का घेतला? देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे। महायुतीला निर्विवाद बहुमत मिळाल्यानंतर आणि त्यातही खास करून भाजपला बहुमतांच्या जवळ जाणारा आकडा प्राप्त झाल्यानंतरही मुख्यमंत्रीपदाचं घोंगडं तब्बल 10 दिवस भिजत पडलं होतं। त्यामुळे या 10 दिवसांमध्ये अनेक प्रकारच्या तर्कवितर्कांना उधाण आलं। एका बाजूला एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसल्याची, तर दुसऱ्या बाजूला भाजपमधून देवेंद्र फडणवीस वगळता इतर नावांचा विचार केला जात असल्याची चर्चा सुरू झाली। दरम्यानच्या काळात चर्चा वावड्या काही उठलेल्या असो, पण भाजपला जर देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करायचं होतं तर मग याबाबतची घोषणा करण्यासाठी तब्बल 10 दिवसांचा वेळ का घेतला? तसेच नव्या चेहऱ्याचा राजकीय प्रयोग न करता देवेंद्र फडणवीस यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करण्याच्या निर्णयामागे भाजपची नेमकी गणित काय आहेत? पुढील 5 वर्षाच्या सत्काळासाठी भाजप पक्ष काय रणनीती आखतो आहे? याची उकल या 2 प्रश्नांच्या उत्तरात दडलेली आहेत। म्हणूनच गेले 10 दिवस महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर पडद्यामागे सुरू असलेल्या सत्यनाट्याला विश्लेषकांच्या दृष्टिकोनातून लोकांसमोर उकलण्याचा हा प्रयत्न। ढोबळमानाने या 10 दिवसांमध्ये काय घडलं याचा विचार केला तर 2 गोष्टी प्रकर्षाने पुढे येतात। एक म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी अडून बसल्याची चर्चा, त्यांनी फोटोमध्ये स्मितहास्यही न देणे, ते गावी गेल्यानंतर आजारी पडणं, यामधून एकनाथ शिंदेच्या नाराजी नाट्याची चर्चा अधिक प्रभावी ठरली। दुसऱ्या बाजूला भाजपमधून मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र चव्हाण अशा नव्या चेहऱ्यांच्या नावाची चर्चा होऊ लागली। अर्थात या बावड्या असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं असलं तरी या सगळ्यात मी पुन्हा येईल अशी घोषणा करणाऱ्या फडणवीसांचं नाव चर्चेतून काहींचं मागे सरत असल्याचं दिसू लागलं। अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।